नमस्कार. एखाद्या मोठ्या परीक्षेच्या आधी जसा आपल्या पोटात गोळा येतो ना, तसंच काहीसं आज माझं झालंय. कारण ज्यांच्याविषयी बोलणार आहे ती व्यक्ती म्हणजे भावगंधर्व अर्थातच पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर. माननीय दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा घेऊन आलेल्या मंगेशकर भावंडातले वयाने सर्वात लहान पण कर्तृत्वाने तितकंच मोठं असं हे व्यक्तिमत्व. आज आपल्या या एपिसोडसाठी त्यांचा माणूस म्हणून अभ्यास करताना टीव्ही चॅनल्सना त्यांनी दिलेल्या अनेक मुलाखती माझ्या पाहण्यात आल्या आणि माणूस म्हणून त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष जाणवला. ज्या वयात मुलं शाळेत जातात, शिकतात, मजा मस्ती करतात, बागडतात, ती सगळी वर्ष यांची आजारपणात गेली. पोलिओमुळे एका पायाला आलेलं अपंगत्व आणि यामुळे त्यांच्या वयाच्या मुलांसोबत ते कधी मिसळूच शकले नाहीत. वयाच्या 10व्या 11व्या वर्षी ते चालू लागले. त्यामुळे लहानपणी त्यांना वाचनाचाच मोठा आधार होता. जेव्हा जेव्हा पाय दुखून ते रडायला लागायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या आई त्यांना गोष्टी वाचून दाखवायच्या. या गोष्टी इसापनीतीतल्या नसायच्या, वडिलांची जुनी पुस्तकं असायची. भावबंधन, राजसन्यास, महाभारत, रामायण, गीता रहस्य, सावरकरांनी लिहिलेलं संन्यस्थ खड्ग, हे सारं काही वयाच्या 5व्या 6व्या वर्षी त्यांच्या कानी पडू लागलं होतं. तेव्हा त्यातला अर्थ त्यांना समजला नसेल तरीही त्याच्यात दडलेला गूढ गाभार्थ त्यांच्या आतमध्ये रुजला. हे वृत्तबद्ध छंदबद्ध साहित्य वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या कानावर पडलं आणि यातून त्यांचं बालपण समृद्ध झालं. त्यांच्याविषयी फारशा माहीत नसलेल्या गोष्टी घेऊन आज मी कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मधून तुमच्या भेटीला आले आहे. शोच्या सुरुवातीलाच घेऊन येते त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं. त्यांच्याविषयीची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या विना इतर कोणत्याही संगीतकाराची गाणी त्यांनी गायली नाहीत. लता दिदी जेव्हा आनंद घन या नावाने संगीत देत होत्या तेव्हाच काय ती 2-3 गाणी त्यांनी गायली. इतर अनेक लोकांनी त्यांना नंतर गाण्यासाठी विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना नम्रपणे नकार दिला. पण एका मुलाखतीत सांगताना ते म्हणाले की गुलामगिरी त्यांना कधी जमलीच नाही आणि म्हणूनच पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच गाणी गायली आहेत. पण या गोष्टीची हुरहुर आपल्यासारख्या अनेक रसिकांना आहे हे मात्र नक्की. डौल मोराच्या मानता रे डौल मानता, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा, तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. धरतीया बाळाची चाक, त्याच्या दुनवेची ओ गाडी, धरतीया बाळाची चाक, त्याच्या दुनवेची ओ गाडी, सुरव्या चंद्राची ओ जोडी, सुरव्या चंद्राची ओ जोडी, त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी, याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी. डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा. शक्ती शंकराची माया, विष्णू लक्ष्मीचा राया, शक्ती शंकराची माया, विष्णू लक्ष्मीचा राया, पुरुषपर करतीची जोडी, पुरुषपर करतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजार. डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा.
सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. पंडित हृदयनाथांविषयी मी जसं मगाशी सांगितलं की त्यांचं बालपण सगळं आजारपणात गेलं, त्यामुळे त्यांच्या वयाचे मजामस्ती करणारे सवंगडी हे मिळालेच नाहीत. आणि म्हणून जेव्हा ते मोठे होत होते तेव्हा त्यांच्यासोबत होतं मराठीतलं उत्तम साहित्य. वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्या वयाचा एकही मित्र त्यांना नव्हता. मित्र कोण होते तर वि. स. खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, शंकर वैद्य, आचार्य अत्रे. स्वतःच्या वडिलांच्या वयाची ही मातब्बर मंडळी साथसंगत करत असल्यामुळे या साऱ्यांना त्यांनी आपल्या गुरुचं स्थान दिलं. पंडित हृदयनाथांनी दिलेलं संगीत ऐकून आपल्याला प्रश्न पडतो ना की थोर कवी ग्रेस यांच्या साहित्याला चाली द्याव्यात असं का वाटलं असेल कोणाला त्या काळी. हे वाटण्याचं कारण म्हणजे त्यांना मिळालेली ही संगत. आणि म्हणूनच रुळलेल्या वाटेवरून त्यांनी कधीही प्रवास केला नाही. त्यांनी वेगळी वाट निवडली. त्यांच्या वयाच्या मंडळींना जे आवडायचं तसं गोड गोड गुडी गुडी हलकं फुलकं त्यांना काही करावंसं वाटलंच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्याच ओळींप्रमाणे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेते. त्यामुळे हृदयनाथांच्या मनाचा ओढा कायम उत्तम आणि दर्जेदार अशा कवितांकडे होता. त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी महफिलीतून जन्मलेला माणूस आहे. प्रत्येक महफिलीतून बाहेर पडताना अस्वस्थता आली पाहिजे, माणूस परेशान झाला पाहिजे, अंतर्मुख झाला पाहिजे. पंडित हृदयनाथांनी निर्माण केलेलं संगीत ऐकून माणूस खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो. विचार जगणारे हृदयनाथ मंगेशकर आणि विचार जागवणारं त्यांचं संगीत. वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले
वेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले कदंब तरूला बांधून दोला उंच खालती झोले कदंब तरूला बांधून दोला उंच खालती झोले परस्परानी दिले घेतले परस्परानी दिले घेतले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले हरित बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले हरित बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले अन्योन्यानी किती झोकले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले निर्मल भावे नव देखावे हरुनी दोनी डोळे निर्मल भावे नव देखावे हरुनी दोनी डोळे तुम्ही मिळूनी पाहिले तुम्ही मिळूनी रोज पाहिले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले ते दिन गेले
गेले ते दिन गेले ते दिन कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. लाजून हासणे अन हासून हे पहाणे लाजून हासणे अन हासून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा हे प्रश्न जीव घेणे हे प्रश्न जीव घेणे हरती जिथे शहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हाती धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे हाती धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण जाता त्यालाच दुःख ठावे तिरपा कटाक्ष भोळा तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. जाता समोरुनी तू उगवेट पोर तारा जाता समोरुनी तू उगवेट पोर तारा देशातुनी फुलांचा
आणि सुगंध वारा देशातून फुलांचा आणि सुगंध वारा रात्रीस चांदण्याचे रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हासणे हसून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांना त्यांच्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही. हृदयनाथ मंगेशकर 4.5 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील गेले. वडिलांविषयी काय आठवतं असं त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की अंधुक आकृती आठवते, पण त्यांनी गायलेल्या बंदिशी आठवतात. त्या काळचे दीनानाथ मंगेशकर हे अत्यंत बंडखोर आणि प्रयोगशील गायक होते. आपल्याकडे असणारी प्रयोगशीलता ही वडिलांकडून अनुवंशिकतेने आली असावी असं ते म्हणतात. संगीतात केलेल्या अनेक प्रयोगांविषयी बोलताना एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की ते आकाशवाणीवर जेव्हा काम करत होते 1955 साली, तेव्हा त्यांना तब्बल 500 रुपये पगार होता. त्यावेळी इतका पगार असणारा माणूस हा राजा असायचा. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 17 वर्षे. त्यावेळी त्यांनी पहिलं गाणं केलं होतं तिन्ही सांजा सखे मिळाल्या. हा त्यांचा पहिला मोठा प्रयोग होता. त्या काळी आकाशवाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा वैचारिक स्तर हा अत्यंत वरच्या दर्जाचा होता. म्हणजे तिथे जो प्यून म्हणून माणूस होता ना, म्हणजे मोठ्या अधिकाऱ्याचा कागद दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पोहोचवणारा, त्या माणसांची नावं होती आरती प्रभू, चित्र खानोलकर. यावरून तुम्हाला तिथल्या वैचारिक पातळीचा अंदाज येईल. त्यानंतर त्यांनी काळ नागिणी हे गाणं केलं, चांदणे शिंपित झाशी केलं आणि ही सगळी गाणी चालली. पगार मिळत होता. आणि या दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक सर्वात मोठा प्रयोग केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांना ते प्रेमाने आदराने तात्या म्हणायचे, त्यांच्याकडे ते एक दिवस गेले आणि म्हणाले, तुम्ही तर एवढे मोठे महाकवी आहात, मला तुमची एखादी कविता द्या ना चाल लावायला. यावर ते म्हणाले, तुला काय तुरुंगात जायचंय का? यावर हृदयनाथ म्हणाले की तुमच्या कवितेला चाल लावली तर मी तुरुंगात का जाईन? यावर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की येईल तुला अनुभव. मग म्हणाले, कुठली कविता हवी आहे तुला? हृदयनाथ म्हणाले, तुम्हाला हवी ती कविता द्या. त्यांनी कविता दिली, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्यांच्या या कवितेला त्यांनी चाल लावली, रेकॉर्ड केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात मेमो आला. कारणं दाखवा नोटीस आली. त्यांनी 2 कारणं दाखवली, फार मोठा कवी आणि फार मोठी कविता. हे गाणं आकाशवाणीवर प्रसारित झाल्याच्या 8व्या दिवशी त्यांची आकाशवाणीची नोकरी गेली. हा किस्सा पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी खुद्द त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलाय. या सगळ्या प्रकारामुळे त्यांची आकाशवाणीत फक्त 3च महिने नोकरी झाली. यामधून त्यांच्यात दडलेला सरकारचा रोष पत्करणारा बंडखोर संगीतकार दिसतो. कारवा मराठीमधून आपल्या भेटीला येत आहे हे अजरामर गाणं. मगतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. मी मगतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. मी मगतीने भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ,
विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शक्त उद्धरणी येईन त्वरे कथून सोडिले जिजला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मगतीने पंजरीवा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी हो विरह कसा सतत साहुला पुढती दश दिशा तमोमय होती गुण तुमनेमी विचली कीर्तीने सुगंधा घ्यावे जरी उद्धरणी व्ययनतीचा होता हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्ष बसलतारे नव कुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाबही आधारे फुलबाग मला पाय पारखा झाला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा निमजतीने नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य मज प्रिय वनवास तिचा डरिवनीचा भुलविणे व्यर्थ हे आतारे बहुजीवन गगमते चित्तारे तुझ सरिस्वते जी सरितारे विरहाची शपथ घाली तो तुझला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मगतीने फेन मिशे हसती निर्दया कैसा कावतन भंगिसी ऐसा स्वामी स्वा सांप्रतली मिरवीते भिवनिका आंग्ल भूमीते मन्मातेला अबल म्हणून फसवीती मजवी वासनाती देशी तरी आंग्ल भूमी भय भीतारे अबलान माझी ही मातारे कथिल हे अगस्तीस आतारे तू आचमनी एक
क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मी मदतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा 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 सागरा. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखी. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे. शस्त्रदेशार्थ हाती धरावे पिटावे रिपुलारणी वामरावे तुझ्या रक्षणा तूच रे तिष्ठ होई सदा संकटी देव धावून ये. जय जय रघुवीर जय जय रघुवीर
शुभ घडीला शुभ मुहूर्ती सनई सांगे शकुनवंती शुभ घडीला जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी दश दिशाना घुमतवाणी घुमतवाणी शुभ घडीला शुभ मुहूर्ती सनई सांगे शकुनवंती शुभ घडीला जय जयकारे तुम बूहे सह्याद्री ते करे कारवा मराठीमधून जे पुढचं गाणं तुमच्या भेटीला येत आहे ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच गायलं आहे आणि संगीतही त्यांचंच आहे. त्यांनी संगीत दिलेल्या बहुतेक गाण्यांच्या चाली या हिंदुस्थानी अभिजात संगीत किंवा रागदारीवरती आधारित आहेत. त्यांनी दिलेल्या गाण्याच्या चाली इतक्या कठीण असतात की त्या सहज गुणगुणण्यासाठी सुद्धा ते गाणं कानात आणि मनात साठवून ठेवावं लागतं. पुढचं गाणं जे तुमच्या भेटीला येत आहे ते म्हणजे त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. कवी सूर्यकांत खांडेकर यांनी आपल्या या काव्यामधून परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध घेतलाय. निसर्गाचा प्रत्येक आविष्कार आणि चराचरामध्ये तुझंच रूप दडलंय का असं म्हणत एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारं हे गाणं आहे. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या प्रकाशी तारकांच्या ओथिसी तू तेज का. त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का. गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का. वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का. जीवनिया वर्षणारा तू कृपेचा मेघका. आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का. त्या फुलांच्या गंधकोशी जीवनी संजीवनी तू माऊली ते दूध का. जीवनी संजीवनी तू माऊली ते दूध का. कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगतीने सातका. मूर्त तू मानव्यकारे बालकांचे हास्यकार. या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू
पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली सहजता. एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं कधी होतं का की एकाच गीताच्या 2 चाली सुचतात आणि मग तेव्हा तुम्ही काय करता. यावर ते म्हणाले की मग मी तो सिनेमा सोडतो. जे शब्द मनात द्वंद्व निर्माण करतात ते चाल घेऊनच जन्माला येतात. पहिली चाल ही खरी असते आणि दुसरी कारागिरी असते. जेव्हा माणूस काहीतरी निर्माण करायला जातो ना, त्या गोष्टीही सुंदर असतात, नसतात असं नाही, पण कळतं की यामध्ये अतोनात कष्ट आणि मेहनत केली गेली आहे. हेच सहज निर्माण झालेल्या गोष्टी सुंदर असतात. ज्ञानेश्वरांनी म्हणलंय तसं सहज निटू झाला या सहजतेमध्ये गंमत आहे. यामुळे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात आतून आलेल्या उत्कट उत्स्फूर्त चाली रसिकांपर्यंत पोहोचवल्या. ते म्हणतात प्रेरणा देता येत नाही, गाणं शिकवता येत नाही. गाणं स्फूर्ती आतमध्ये असावी लागते. पंडित हृदयनाथांचं संगीत हे त्यांच्या हरवलेल्या बालपणातून, गरिबीतून, जबाबदारीच्या जाणीवेतून, लवकर आलेल्या मॅच्युरिटीतून, गमावलेल्या माणसांमधून, साहित्यिकांच्या संगतीमधून, अध्यात्माच्या अभ्यासातून आणि प्रचंड वाचनातून जन्माला आलेलं आहे. या माणसानं अनेक दिग्गजांच्या मैफिलीत तंबोरे उचललेत, काही काळ पत्रकारिता केली आहे, लेख लिहिलेत, आकाशवाणीत काम केलं आहे, म्युझिक एडिटर म्हणून काम केलं आहे आणि या साऱ्या मेहनतीचं फळ म्हणूनच संगीताचा समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला आणि गायक संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. मानसीचा चित्रकार तू, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्र काढतो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता, उडे पापणी किंचित ढळता, उडे पापणी किंचित ढळता. गोड कपोली रंग उशेचे, रंग उशेचे भरतो, चित्र काढतो. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोल की तुला न कळता. माझ्या विणही तुझी चारुता, माझ्या विणही तुझी चारुता. मावळती ते सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो, चित्र काढतो. सरिता संगम देखुना मागे फिरता. तुझ्या परितव प्रीती सरिता संगम देखुना मागे फिरता. हसरी संध्या रजनी होता, हसरी संध्या रजनी होता. नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा धरतो, चित्र काढतो. मानसीचा चित्र काढतो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. पंडित हृदयनाथांनी निर्माण केलेल्या संगीतामध्ये प्रचंड विविधता आहे. मीरेची भजनं आहेत, गालिबचे शेर आहेत, देशभक्तीपर गीतं आहेत, कोळी गीतं आहेत, प्रेमगीतं आहेत,
सुरेश भट, आरती प्रभू, कवी ग्रेस, नाधो महानोर, शांता शेळके यांच्या अनेक रचना त्यांनी संगीतातून उलगडल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या ज्या साऱ्या कविता आज आपल्याला तोंडपाठ आहेत किंवा ज्यांची गाणी झाली आहेत, आपल्या ओठांवर ज्या रुळल्या आहेत, ह्या सगळ्याचं श्रेय जातं ते पंडित हृदयनाथांनाच. कारण त्यांनी त्यांच्या संगीतानं या साऱ्या दिग्गज कवींच्या शब्दांना सुरांचं कोंदण दिलं. काळाच्या पुढचं संगीत निर्माण करणाऱ्या या जादूगाराला आमचा सलाम. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आज आपण इथेच थांबतोय. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आजच्या या लिस्टमधून राहिलं असेल तर आम्हाला माफ करा. कारण पंडित हृदयनाथांनी संगीत दिलेली सारीच गाणी ही श्रेष्ठ आहेत, वरच्या दर्जाची आहेत. त्यांची काही निवडक गाणी घेऊन येण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. पण अर्थात या गाण्यांवर भरभरून प्रेम करत राहा, ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवत राहा. तुमच्या मुलांना, नातवंडांना आपल्या कार्यक्रमाची लिंक जरूर शेअर करत राहा. कारण ही सगळी गाणी म्हणजे समृद्ध ठेवा आहे. असा काळ परत येणे नाही, अशी गाणी पुन्हा होणे नाही. केवळ पैसा कमवावा आणि मार्केटिंग करावं या हेतूनं दिलं जाणारं त्या काळचं संगीत नव्हतं. आणि म्हणूनच हे संगीत म्हणजे 52 कशी सोनं आहे याची झळाळी आपण कायम ठेवूयात आणि हा वारसा जतन करूयात कारवा क्लासिक्स मराठीमधून. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे इंस्टाग्रामचं हँडल आहे. तुम्ही गुगल केलं RJ सानिका किंवा सानिका मुतालिक तरीही बऱ्याच वर्कलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझ्याशी सहजपणे कनेक्ट करू शकाल. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. छठी लगे छम छम विजया येई गम गम छम 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 छठी लगे छम छम विजया येई गम गम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल दंताजीचा पट्टा नाही कप्पड दोन्ही घाल दंताजीचा पट्टा नाही कप्पड दोन्ही घाल शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम छम 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 अरे छठी लगे छम छम विजया येई घम घम छम 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 तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण पट्ट पट्ट शिळ देई खाता खाता पान पट्ट पट्ट शिळ देई खाता खाता पान मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या देती सर्वादम छम 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 अरे छठी लगे छम छम विजया येई घम घम छम 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 तोंडे फिरवा पुसती गिरवा बघू नका कोणी तोंडे फिरवा पुसती गिरवा बघू नका कोणी हसू नका रडू नका बोलू नका कोणी हसू नका रडू नका बोलू नका कोणी म्हणा सारे एकदम खाना माझी दम होना माझी दम होना माझी दम छम 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 अरे छठी लगे छम छम विजया येई घम घम छम 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 आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. काय रे तुझं नाव तुझं गाव तुझं नाव तुझं गाव तुझं नाव नाव
सांग 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 गाव सांग नाव सांग 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 गाव सांग चाललीस तुरु तुरु अडी नग मनी धरू सांग 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 नाव सांग नाव सांग 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 गाव सांग गोडवानी नग हसू अरे गोडवानी नग हसू नाव गाव नग पुसू थांब 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 जरा थांब जरा थांब 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 जरा थांब जरा थांब 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 जरा थांब आवट उघडून सकू माझ्या संग तू बोल शब्दा शब्दा लागे मोठ्या पवळ्यात मोर तुझ्या माग माग आलो तुझ्या माग माग आलो तुझ्या पायी येडा झालो तुझ्या पायी येडा झालो नाव गाव संग 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 सांग सांग नाव सांग 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 गाव सांग जरा थांब 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 जरा थांब नाव सांग 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 गाव सांग जपून चालले वारातले होणार नवीन मी दुःखलाकात एक गती जपून जपून चालले वारातले तुझ्या ढोळ्याचे बाण तुझ्या ढोळ्याचे बाण झाला काका विस्मरण झाला काका विस्मरण नाव गाव थांब 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 जरा थांब 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 जरा थांब जरा थांब 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 जरा थांब चाललीस तुरु तुरु गोडवानी नग हसू अडी नग मनी धरू नाव गाव नग पुसू थांब थांब जरा थांब नाव सांग 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 गाव सांग जरा थांब 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 जरा थांब घोड बांध 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 घोड बांध नको देवराया अंत तपाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया अंत तपाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येणे मज लागी जाहले तैसे देवा हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येणे मज लागी जाहले तैसे देवा नको देवराय अंत तपाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया तुझ विण ठावन
दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई तुझं वीण ठावन दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई नको देवराय अंत तपाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे